नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव तुमचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा 1.3 तिसरा लेसन द कॉप अँड द अँथम इज रिटन बाय ओ हेनरी. ब्रेनस्टॉर्मिंग सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे की द कॉप अँड द अँथम या लेसनचं मी लाईन टू लाईन एक्सप्लेनेशनसुद्धा अपलोड केलेलं आहे. तर ते एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थितरित्या ऐका, म्हणजे तुम्हाला लेसनसुद्धा चांगलं समजेल आणि तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंगचे सुद्धा प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःसुद्धा लिहू शकाल. इतक्या चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम हे बघण्या अगोदर तुम्ही काय करा, तर जो मी लेसन अपलोड केलेला आहे त्याचे 2 पार्ट्स असतील, ते तुम्ही व्यवस्थितरित्या एकदम हेडफोन लावून कानाला, तसंच क्वालिटीसुद्धा 480वर तुम्ही सेट करा आणि व्यवस्थितरित्या तो ऐका. चला तर मग सुरू करूया. यांचा जो पार्ट आहे, यांनी लिहिलेली जी स्टोरी आहे त्या स्टोरीचं ब्रेनस्टॉर्मिंग, त्याचे आन्सर्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ते अंडरस्टँड पण करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचबरोबर ग्रामरचे जे व्हिडिओ अपलोड करतो तेही बघा, कारण त्या ग्रामरच्या अपलोड केलेल्या व्हिडिओचं सुद्धा तुम्हाला रेफरन्स या चॅप्टरमध्ये येईल. तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स हा टॉपिक मी ग्रामरचा अपलोड केलेला आहे. जर तो तुम्ही बघितला आहे तर तुम्हाला यातले जे की वी कॅन से दॅट ग्रामर क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील आणि तुम्हाला ते सॉल्वसुद्धा करता येईल तुमच्या ओन. तर सुरू करूया. द कॉप अँड द अँथम ओ हेनरी ब्रेनस्टॉर्मिंग. क्वेश्चन नंबर 1. फाइंड आउट द डिफरंट वेज इन विच सोफी ट्राईड टू गेट अरेस्टेड. कुठल्या प्रकारचे वेज सोफीने वापरले कशासाठी, अरेस्ट होण्यासाठी. तर बघा त्यामध्ये कुठला आहे. नंबर 1, सोफी ट्राईड टू एंटर इन द लक्झरियस कॅफे. जो की लक्झरियस कॅफे आहे सुरुवातीला असतो त्यामध्ये एंटर होण्याचा प्रयत्न करत होता की जेणेकरून तो काय अरेस्टेड होईल. नंबर 2, सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास ऑफ शॉप विंडो. तिने काय घेतला, स्टोन घेतला आणि तो जो ग्लास आहे विंडोचा त्याला तिने काय केलं, शॉपचा विंडोचा जो ग्लास आहे त्याला तिने डॅश केलं किंवा फोडलं, जेणेकरून त्याला वाटलं की पोलीस त्याला पकडतील आणि अरेस्ट करतील. नंबर 3, सोफी एट मील इन अ कॉमन रेस्टॉरंट अँड डिक्लेअर दॅट ही हॅड नो मनी टू पे द बिल. तो एका कॉमन रेस्टॉरंटमध्ये गेला, तिथं त्यांनी म्हणजे जेवण केलं, मील म्हणजे जेवण केलं, आणि डिक्लेअर आणि सांगितलं की ही हॅड नो मनी टू पे बिल. त्याच्याकडे पैसे नाही आहेत कशासाठी, तर बिल पे करण्यासाठी. हा एक त्याचा प्रयत्न होता कशासाठी, तर अरेस्ट होण्यासाठीचा. पण तिथे काय झालं तुम्हाला माहिती आहे, त्याला मार मिळाला. ठीक आहे, पुढचं बघूया. सोफी येड लाईक अ ड्रंकन पर्सन अँड मेड नॉईज ऑन पब्लिक प्लेस. तोनी दारू पिण्यासारखं तो चालत होता, ओरडत होता आणि पब्लिक प्लेसला तो गोंधळ घालत होता किंवा नॉईज करत होता. असं केल्यानंतर त्याला वाटलं की पोलीस त्याला अरेस्ट करतील. ई, सोफी स्नॅच द अम्ब्रेला ऑफ वन पर्सन. तिने एका व्यक्तीचा अम्ब्रेला हिसकावून घेतला. स्नॅच म्हणजे हिसकावणे. आणि अँड आस्क हिम टू कॉल द पोलीस. आणि त्याला म्हणाला की पोलिसांना बोलव. म्हणजे हे 5-6 प्रयत्न त्यांनी केले कशासाठी, तर अरेस्ट होण्यासाठी. हे तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर वेन सोफी रीच नियर द चर्च. आता ज्यावेळेस तो चर्चजवळ पोहोचला तिथला ॲटमॉस्फिअर काय होतं बघा. आन्सर, देअर वॉज अ क्वाईट कॉर्नर विथ अन ओल्ड चर्च, क्विंट, रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. एक चर्च होतं त्या कॉर्नरवर, ओल्ड चर्च, क्वाईंट शांत, त्यानंतर रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. त्यानंतर आहे पुढची गोष्ट, सिच्युएशन तिथे काय होती. अ सॉफ्ट लाईट ग्लोड थ्रू द व्हायोलेट स्टेन विंडो अँड द मून वॉज अबोव फुल अँड रेडियंट क्रिएटिंग ब्राईटनेस. त्यानंतर व्हेकल अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. खूप कमी गाड्या आणि खूप म्हणजे तिथून जाणारे लोक, प्रवास करणारे लोक खूप कमी होते, म्हणजे पायी जाणारे लोक. पेडेस्ट्रियन म्हणजे पायी चालणारे लोक. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपिली इन एव्ज इन द कंट्री चर्च यार्ड. आणि तिथे काही चिमण्यांचा एक चिवचिवाट, स्लिपी चिवचिवाट ऐकू येत होता. अशा प्रकारचं ते ॲटमॉस्फिअर तिथं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, रीड द स्टोरी अँड मॅच द इन्सिडेंट्स गिवन इन कॉलम ए अँड द कन्सिक्वेन्सेस गिवन
इन कॉलम बी. आता कॉलम ए तुम्हाला बघायचं आणि कॉलम ए मध्ये काय दिलेलं आहे तर इन्सिडेंट दिलेला आहे आणि कॉलम बी मध्ये त्याचे कन्सिक्वेन्स त्याचे परिणाम दिलेले आहेत ते तुम्हाला ते मॅच करायचे आहेत. तर आता हा प्रश्न आहे बघा. कॉलम ए मध्ये दिसतं की सोफी ट्राय टू इंटर अ कॅफे, सोफी ब्रोक. आता हे सगळे तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे बुक असेल तर त्यातही तुम्ही बघा. याचे आन्सर मी तुम्हाला सांगतो डिरेक्टली. हा प्रश्न आहे, प्रश्नाचा हा कॉलम आन्सर. सोफी ट्राईड टू इंटर अ कॅफे. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर टर्न हिम अराउंड. त्याला त्या जे काही स्ट्रॉंग आणि रेडी हँड्स म्हणजे जे काही वेटर्स असतील त्यांनी त्याला वापस पाठवून दिलं. सोफी ब्रोक अ ग्लास विंडो. सोफीने ग्लास विंडो ब्रोक केला, मोडला किंवा तोडला. द कॉप रॅन आफ्टर अनदर मॅन. आणि तो जो की कॉप असेल तिथला पोलीस तो दुसऱ्याच व्यक्तीमागे पळाला. टू वेटर्स पिच सोफी ऑन द कॉलस पेमेंट. ही स्टूड अप स्लोली बीटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लोथ. ज्यावेळेस त्याला मारलं त्यानंतर काय झालं बघा त्या सोफीला, तर तो डस्ट साफ करत उठला. सोफी हर्ड द अँथम being played in the church. Suddenly, a wonderful change came in his heart. Cop arrested Sophie for hanging around. Dream of turning around in life was shattered. म्हणजे ते कुठेतरी म्हणजे त्याला स्वतःला जे चेंज करायचं होतं ते स्वप्न होतं ते कुठेतरी तिथंच लॉक झालं. हे त्याचे कन्सिक्वेन्सेस होते. अशा प्रकारे तुम्ही त्याचे आन्सर लिहू शकता. पुढचा प्रश्न बघूया. गिव्स रिझन्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. आता खाली काही वाक्य दिले त्याचे रिझन्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, पहिला प्रश्न आहे सोफी हॅड कॉन्फिडंट इन हिमसेल्फ बिकॉज. सोफीला स्वतः विश्वास होता, कॉन्फिडन्स होता. याच्यामागचं कारण द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वॉज नीट. म्हणजे त्याचा जो वरचा पोर्शन होता टेबलच्या वरचा कमराच्या वरचा तो एकदम कसा होता, नीट किंवा नीटनेटका होता. ही वॉज शेवन. त्याची दाढी ती क्लीन होती. अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट. आणि त्याचा कोटसुद्धा ट्रिम झालेला होता आणि तो नीटनेटका दिसत होता. हिज ॲपिअरन्स वुड नॉट रेज एनी डाऊट इन द वेटर्स माइंड. त्याचा जो ॲपिअरन्स आहे तो वेटरच्या माइंडमध्ये कुठल्या प्रकारचा प्रश्न निर्माण करणार नव्हता. द हेड वेटर ऑफ द लक्झरियस कॅफे डिड नॉट अलाव सोफी टू एंटर बिकॉज. जे काही लक्झरियस कॅफेतले जे काही वेटर्स असतील त्यांनी त्याला अलाव केलं नाही सोफीला कशामध्ये, त्या कॅफेमध्ये घुसण्यासाठी. कारण आता रिझन काय त्याच्या खाली आन्सर दिलं बघा. वेन सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोर. ज्यावेळेस त्यांनी त्या रेस्टॉरंट डोरच्या मध्ये पाय ठेवला. द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर. त्यावेळेस जो काही हेड वेटर असेल त्याचा लक्ष कुठे गेलं तर त्याच्या टॅटर म्हणजे फाटलेल्या ट्राउझरकडे आणि डिकेडेड शूज त्याचे जे फाटलेले तुटलेले असे जे काही शूज असतील त्याच्याकडे लक्ष गेलं. त्यामुळे तो इंटर होऊ शकला नाही. पुढचा प्रश्न आहे द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो बिकॉज. कारण काय होतं अकॉर्डिंग टू द कॉप मॅन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस दे रॅन अवे फ्रॉम द प्लेस. बरोबर आहे, पोलीसवाल्याचं म्हणणं आहे बरोबर आहे की जे लोक काय करतात विंडोज फोडतात ते तिथे काय करत नाही तर पोलीसवाल्यांशी बोलण्यासाठी थांबत नाही तर ते तिथून पळून जातात. द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज आता ते का बरं अरेस्ट नाही केलं सोफीला, तो खूप गोंधळ घालत होता किंवा डान्स करत होता. याच्यामागचं कारण असं होतं कारण ही कन्सिडर म्हणजे तो पोलीसवाल्यांनी कन्सिडर केलं त्या द कॉप कन्सिडर्ड सोफी ॲज द यंग बॉय. तो एक यंग बॉय आहे किंवा स्टुडंट आहे कमिंग फ्रॉम अ पार्टी ॲट द हार्टफोर्ड कॉलेज. तो त्या पार्टीहून येत आहे. कुठल्या पार्टीहून येतो तर हार्टफोर्ड या कॉलेजमध्ये जी पार्टी झाली तिथून तो येत आहे. द पोलीस हॅड द इन्स्ट्रक्शन टू निग्लेक्ट दीज यंग पर्सन्स. आणि पोलिसांना इन्स्ट्रक्शन होते की या जे आज काय करतील त्या कॉलेजमध्ये येणारे मुलं थोडी ड्रंक असतील त्यामुळं त्यांच्याकडे काय करावं तर दुर्लक्ष केलं जावं. पुढचा प्रश्न आहे पिक आउट द लाईन्स फ्रॉम द टेक्स्ट विच शो दॅट. काही लाईन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे त्या टेक्स्टबुकमधून आणि तुमच्यासमोर लाईन दिलेली आहे त्याच्या रिलेटेड. नंबर 1 आहे बघा सोफी वॉन्ट्स टू एंटर द कॅफे फॉर 2 रिझन्स. 2 रिझन्ससाठी तो जाणार होता. आता याच्यासाठी काय कारण असतील याच्या रिलेटेड कुठल्या लाईन्स आहेत तर त्या ह्या लाईन्स आहेत बघा. द कॅफे कॅटरड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस
हे एक रिझन आहे, ते सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड द सोफी अँड डोंट कीप अ जेंटलमॅन्स वेटिंग. सोफी वॉन्टेड टू एंटर द जेल. सोफीला जेलमध्ये जायचं होतं, त्यासाठी तो त्या कॅफेमध्ये घुसला होता. सोफी वॉज अफ्रेड दॅट ही वोंट बी एबल टू एंटर द प्रिझन. त्याला भीती वाटत होती की तो आता काय होऊ शकणार नाही, तर ह्याच्यामध्ये जाणार नाही, कशामध्ये, प्रिझनमध्ये जाणार नाही. मग याच्यामध्ये काय त्यासाठी त्या रिलेटेड लाईन कुठली आहे त्या बुकमध्ये, तर टेक्स्ट बुकमध्ये किंवा मग त्या चॅप्टरमध्ये, सोफी वॉज सेज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल इन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. ही ती लाईन आहे. सोफी वॉज नॉट कॉट बाय द कॉप फॉर थ्रोईंग स्टोन ॲट द ग्लास. आन्सर, द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. ही ती लाईन आहे की पोलिसमॅन सुद्धा सांगतो की कुठल्या प्रकारचा क्लू आपल्याला दिसत नाही आहे की तिने ती गोष्ट केली असावी, तो ग्लास तुटलेला असावा. सोफी ॲक्च्युअली डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. ही हर्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्झिक्युशन. हर्ल म्हणजे फेकणे, थ्रो. ही लाईनवरून आपल्याला समजतं आहे. टू द अँथम सोफी रिमेंबर्ड हिज गुड old days. Answer, and the anthem that the organist played cemented Sophie to the iron fence, for he had known it well in the days when his life contained such things as mother and roses, ambition and friends, and immaculate thoughts and colors. हे तिच्यात तुम्हाला बुकमध्ये सापडून दिली आन्सर सुद्धा. नंबर 4, he would make a man of himself again. The word man in the sentence means, आता या शब्दामध्ये मॅनचा अर्थ काय होतोय, अ वर्किंग पर्सन लिव्हिंग वर्दी अँड रिस्पेक्टफुल लाईफ. आता इथं मॅनचा अर्थ होतोय एक वर्दी, प्रामाणिक माणूस आणि एक रिस्पेक्टफुल लाईफ तो जगतोय, अशा प्रकारचा अर्थ त्या मॅनचा होतोय. पुढचा प्रश्न आहे बघा, सोफीज अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम हिज प्रेझेंट लाईफ. तिची सुरुवातीची लाईफ ही कशी होती, खूप डिफरंट होती. सध्याची लाईफ कशी डिफरंट आहे. ओके, कम्प्लीट द टेबल टू शो दिस कॉन्ट्रास्ट. अर्लियर लाईफ अँड प्रेझेंट लाईफ, सध्याची लाईफ आणि अर्लिएस्ट लाईफ. सुरुवातीच्या काळात तिची लाईफ कशी होती आणि आताच्या काळातली लाईफ कशी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला या प्रश्नाचं तुम्ही उत्तर वापर करू शकता. त्याचबरोबर इथे एक दिलेलं बघा आन्सरमध्ये, अर्ली लाईफ कंटेन फ्रेंड्स अँड रोजेस, अनवर्दी डिझायर्स, लव्ह ऑफ फॅमिली, त्यावेळेस फॅमिली लव्ह त्याला मिळत होतं. आता डेड होप्स, सगळ्या होप्स कशा झाल्या, डेड झाल्या आहेत. सेकंड लास्ट जवळपास शेवटी हे तुम्हाला आन्सर सगळे मिळतील. ॲम्बिशन्स अँड गुड क्लोथ्स, रिक्ड फॅकल्टीज, चुकीचे मित्र, सहकारी. प्युअर अँड फ्लॉलेस थॉट्स, प्युअर थॉट्स, आणि ते तुम्हाला दिसतं व्हॅल्युलेस मोटिव्ज किंवा बेस मोटिव्ज आपल्याला सांगता येतील, व्हॅल्युलेस मोटिव्ज. पुढचा प्रश्न आहे, आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सोलमन ऑर्गन नोट्स सोफी डिसाइडेड टू. ज्यावेळेस त्यांनी ते सोलमन असे स्वीट असा आवाज ऐकला त्यावेळेस त्यांनी काय डिसाईड केलं, ब्रिंग बॅक हिज ओल्ड ईगर ॲम्बिशन्स अँड परस्यू दॅम विदाउट लुझिंग कॉन्फिडन्स अँड डिटर्मिनेशन. त्यांनी ठरवलं की त्याची की ओल्ड ईगर्स किंवा मग ॲम्बिशन्स असतील त्याचा पाठलाग करायचा, ते मिळवण्यासाठी पुढं झटायचं, विदाउट लुझिंग, कुठल्या प्रकारचा कॉन्फिडन्स लूज होऊ द्यायचा नाही आणि कुठल्या प्रकारचं डिटर्मिनेशन ध्येय आहे त्यामध्ये कुठे कमी पडायचं नाही, असं तिने ठरवलं. ज्यावेळेस त्यांनी ती टोन ऐकली, त्या अँथम तिने ऐकलं त्यावेळेस. पुढचा आणखीन दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल, काय डिसाईड केलं त्यांनी, गो इन टू द नॉइझी डाऊन टाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. ते काही डाऊन टाऊन डिस्ट्रिक्ट आहे तिथे जायचं आणि वर्क शोधायचं, हे त्यांनी डिसाईड केलं. vocabulary A3. O. Henry has used different words to indicate prison where Sophie wants to reach. Make a list of those words. त्यासाठी काय करा, तर एक शब्द तुम्ही शोधायचे आहेत की ज्यामध्ये काय तर इंडिकेट केलेलं आहे. प्रिझन ह्या वर्डला वेगळ्या पद्धतीने हेनरी यांनी यूज केलेलं आहे. प्रिझनसाठी वेगवेगळे प्रकारचे शब्द वापरलेले हेनरी यांनी. तर कुठले शब्द वापरलेले आहेत, विंटर आयलँड, कोवेटेड आयलँड, लिंबो, अनअटेनेबल आर्केडिया अँड आइसलँड. हे सगळे शब्द आहेत की जे काय केले तर प्रिझनसाठी वापरलेले आहेत लेखकाने, ओ हेनरी यांनी. फाइंड आउट द वर्ड्स यूज फॉर द डिग्रेडेड स्टेट ऑफ सोफी. शब्द शोधायचे आहेत तुम्हाला जे वापरले गेलेले आहेत कशासाठी, द डिग्रेडेड स्टेट ऑफ सोफी.
Answer: the pit into which he had trembled, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, base motives that made up his existence. हे वर्ड्स सगळे वापरले गेलेत सोफीसाठी, त्याच्या सध्याच्या आयुष्यासाठी, प्रेझेंट लाईफसाठी. द स्पेसिफिक मिनिंग ऑफ वर्ड्स अँथम इन द कॉन्टेंट ऑफ द स्टोरी. आता अँथमसाठी कुठले काय काय वापरलेलं आहे तर बघा काय दिसतं आपला. द कंटेंट ऑफ द स्टोरी इज अ रिलिजियस इन्स्ट्रुमेंट. अँथम काय तर रिलिजियस इंस्ट्रुमेंटल सॉन्ग प्लेड बाय द ऑर्गेनिस्ट इन अ चर्च. अँथम काय तर एक चर्चमध्ये वाजवल्या जाणारं एक रिलिजियस इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग आहे. कशासाठी तर सेलिब्रेट करण्यासाठी काय ऑफ कमिंग सब्बात. सब्बात एक प्रकारचा सण आहे तो येतोय त्यासाठी काय तर चर्चमध्ये वाजवल्या जातं ही अँथम. An influential musical note played by the organist to inspire an idle person to become a worthy person. जे की इडल रिकामटेकडे लोक आहेत त्यांना वर्दी एक प्रामाणिक व्यक्ती बनवण्यासाठी सुद्धा ऑर्गॅनिस्ट काय करतोय तर त्यांना इन्स्पायर करण्यासाठी सुद्धा ही नोट किंवा मग ही अँथम वाजवल्या जातं चर्चमध्ये. लँग्वेज स्टडी मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की जे की ग्रामरचा एक कन्व्हर्जन ऑफ सेंटेन्स ही 2-3 व्हिडिओ जे आहेत मराठीमध्ये एक्सप्लेन केलेले ते तुम्ही बघा. इंग्लिशमध्ये सुद्धा एक्सप्लेन केले आणि मराठीत सुद्धा आहे तर मराठीतले तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला याचा काय होईल तर फायदाच होईल. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू निगेटिव्ह विदाउट चेंजिंग देअर मिनिंग. मिनिंग चेंज न होता तुम्हाला खाली दिलेल्या वाक्यांना काय करायचं आहे निगेटिव्ह बनवायचं आहे. आता पहिलं वाक्य द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. तो ॲक्सेप्ट करायला तयार नव्हता. आन्सर काय बघा द पोलिसमॅन डिडंट ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. आता इथं रिफ्यूज होतं फक्त आपण काय केलं डिडंट ॲक्सेप्ट केलं आहे. डिडंट ॲक्सेप्ट म्हणजे रिफ्यूजचा उलट शब्द तुम्हाला वापरावा लागेल. डिडंट ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. आता दुसरा प्रश्न आहे सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आता इथं आन्सर तुम्ही घेऊ शकता सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस बट वॉजंट सक्सेसफुल किंवा त्यालाच तुम्ही लिहू शकता सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस बट ही डिडंट सक्सेसफुल. अनसक्सेसफुलला आपण केले डिडंट सक्सीड. अनसक्सेसफुल म्हणजे काय सक्सेस न होणे आणि डिडंट सक्सीड म्हणजे सुद्धा काय सक्सेस न होणे. फक्त इथं नॉट वापरलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे निगेटिव्हमध्ये नॉट हा शब्द येणं अपेक्षित आहे. इथं आपण नॉट शब्द आणलेला आहे आन्सरमध्ये. सोफी स्टॉप हिज अनवेलिंग रॅकेट. सोफी डिडंट निगेटिव्ह झालं आहे स्टॉपचं आपण कंटिन्यू केलं. स्टॉप म्हणजे थांबणे डिडंट कंटिन्यू म्हणजे थांबणेच होणार आहे किंवा चालू न ठेवणे. सोफी डिडंट कंटिन्यू हिज अनवेलिंग रॅकेट. द आयलँड सीम व्हेरी फार अवे. अवे म्हणल्यावर क्लोज तुम्हाला घ्यावं लागेल. फार अवे तर व्हेरी क्लोज फक्त नॉट तुम्हाला वापरावं लागेल डिडंट सीम. द आयलँड डिडंट सीम व्हेरी क्लोज. फार अवेला आपण व्हेरी क्लोज घेतलं फक्त आणि डिडंट हा शब्द वापरला आहे. द आयलँड सीम अन अनअटेनेबल आर्केडिया. द आयलँड डिड नॉट सीम अँड अटेनेबल आर्किडिया. अन हा शब्द आपण काढून टाकलाय आणि अटेनेबल म्हटलंय आणि वाक्याला डिड नॉट नाही आपण जॉईन केलंय. आता खाली जे वाक्य दिले त्याला तुम्हाला काय करायचं अफर्मेटिव्ह बनवायचं म्हणजे होकारार्थी बनवायचे कुठल्या प्रकारचा अर्थ चेंज न होऊ देता. आता जे की वाक्यातलं नॉट हा शब्द असेल तुम्हाला इथून रिमूव्ह करायचा आहे. तर रिमूव्ह करायचा म्हटल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल त्या वाक्यातला जे काही वर्ब असेल किंवा काय जे शब्द असतील त्यामध्ये तुम्हाला बदल करावे लागतील आणि त्यानुसार तुम्ही ते रिमूव्ह करू शकता. पहिला प्रश्न बघा men who smash windows do not remain to chat with the police. Answer men who smash windows do not remain ला आपण केलं avoid to chat with the police. Why don't you call a cop? Why do you hesitate to call a cop? Don't you call ला आपण काय केलंय hesitate है की नाही. Why do you hesitate to call a cop? On the opposite side of the street was a restaurant of no great pretension. On the opposite side of the street was a restaurant with a very low pretension. Great pretension. No great pretension ला आपण केलंय low pretension, very low pretension. ॲटोमॅटिकली ते निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालंय किंवा मग अफर्मेटिव्ह झालंय. नॉइझी बट नो हार्मलेस. आता नो हार्मलेसचा तुम्हाला बदल करायचा आहे कारण नो शब्द इथं आलेला आहे. तर आन्सर आहे नॉइझी बट हार्मलेस. दे सीम्ड
to regret him as a king who could do no wrong. They seemed to regret him as a king who could do only right. Or they seemed to regret him as a king who was unable to do anything wrong. इथे आपले जे प्रश्न असतील ते आपले संपून जातात. तोपर्यंत लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं हे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड कमेंट तुमच्या मित्रांसोबतही हे शेअर करणं हे खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे समजण्याच्या अगोदर ते व्हिडिओ जे असतील ते पूर्ण तुम्ही बघा. लेसन तुम्हाला समजला, प्रश्नाचे आन्सर तुम्ही स्वतः लिहू शकता. थँक्यू अँड टेक केअर.